महात्मा बसवेश्वर यांचा विचार एक असला तरी तो बुद्धांकडे जाणारा विचार आहे, समतावादी विचार आहे। जाती व्यवस्था प्रचंड प्रमाणामध्ये अगदी अतिशय कठोरपणे ती वापरल्या जात होती। जाती प्रथा चातुर्वर्ण पद्धती अस्तित्वात होती, स्त्री मुक्तीचा तर विचारच नाही, आणि शूद्र आणि अस्पृश्यांचे शोषण प्रचंड प्रमाणात होते की प्रस्थापित व्यवस्थेमध्ये शेकडो सालामध्ये असा एखादा महान महापुरुष जन्माला येतो जो त्या व्यवस्थेला चॅलेंज करतो, त्या व्यवस्थेच्या विरोधात तो बंड करून उठतो, आणि तेच काम महात्मा बसवेश्वरांनी केलं। बहुजन समाज हा श्रम करणार आहे, दलित समाज श्रम करणार आहे, शूद्र समाज श्रम करणार आहे, आणि म्हणून श्रमाचं महत्व त्यांनी सांगितलं। त्यांनी सांगितलेलं श्रमाचं महत्व जे भगवान बुद्धाच्या जन्मानंतर 1600 वर्षानंतर महात्मा बसवेश्वरांनी ते सांगितलेलं आहे, तेच सांगितलं आहे। कदाचित महात्मा बसवेश्वरांना त्याची कल्पनाही नसेल, कदाचित नसेल की भगवान बुद्धांनी हे आधीच सांगितलेलं आहे, सम्यक आजीविका। पण सम्यक आजीविका ही बसवेश्वरांनी सांगितलेली आहे। भगवान बुद्धाने श्रमण संस्कृती, श्रमण भारताचा इतिहास हा श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती यांच्या संघर्षाचा इतिहास आहे असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात। त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं, मला चातुर्वर्ण पद्धती मान्य नाही, मला वैदिकता मान्य नाही, वेदांचं श्रेष्ठत्व मान्य नाही, ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व मान्य नाही, ब्राह्मणांनी जे जे सांगितले ते आम्ही मानणार नाही। मग एवढं धडधडीत जर ब्राह्मणांच्या समोर सांगितलं तर ब्राह्मण त्याला काय शांत बसू देतील काय? अर्थातच ब्राह्मण काही त्यांना शांत बसू दिलं नाही, पण त्यांनी नकार दिला सुरुवातीपासून। डॉक्टर आंबेडकरांना ब्राह्मण म्हणणारे लोक काय कमी आहेत का? उत्तर प्रदेशमध्ये अनेक लोक डॉक्टर आंबेडकरांना ब्राह्मण म्हणतात। आंबेडकर हे ब्राह्मण होते, नाही तर ते इतकं शिकूच शकत नाही, कोणताच महार इतकं शिकू शकत नाही, कोणताच चांभार इतकं शिकू शकत नाही। असले हे अकलेचे तारे तोडणारे लोक महाभाग आपल्याकडे आहेत की महात्मा बसवेश्वरांचे विचार, त्यांचं कार्य बहुजन समाजाचे जे विद्रोही लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे पोचलं पाहिजे, विद्रोही लोकांपर्यंत निश्चित पोचलं पाहिजे, आंबेडकरवाद्यांपर्यंत पोचलं पाहिजे। जे आंबेडकरवादी आहेत, जे भगवान बुद्धाला मानतात, जे समतेला मानतात, तर महात्मा बसवेश्वर ही त्याच परंपरेतले आहेत, ते काही वेगळे नाही। हे आपण लिंगायत समाजाला सांगा, लिंगायत समाजासोबत काम करा, त्यांच्यासोबत एकी करा। विद्यापीठ कैलासवासी दादा मनोहरराव कल्लावार स्मृती प्रित्यर्थ महात्मा बसवेश्वर व्याख्यानमालेच्या 14व्या व्याख्यानाकरिता आयोजित कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत। स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम। सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी विचार मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं। आजच्या या 14व्या व्याख्यानमालेच्या पुष्पाकरता आपण इथे आज जमलेलो आहे। आजच्या या व्याख्यानमालेचे प्रमुख व्याख्याते माननीय श्री किशोर गजबिये सर, माजी विभागीय आयुक्त, हे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय डॉक्टर सुभाष कोंडावर सर, प्रकुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी भूषवावे अशी मी त्यांना विनंती करते। त्याचबरोबर दानदाते माननीय श्री अभय मनोहरराव कल्लावार, राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवा संघटना, हे सुद्धा विचारमंचावर आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत। त्याचबरोबर माननीय डॉक्टर शैलेंद्र लेंडे सर, विभाग प्रमुख मराठी विभाग, हे सुद्धा आपल्या विचारमंचावर आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत। पावसांच्या सरींनी बहरलेल्या सुगंधी निसर्गात फूल फुलत आहे, कळी उमलत आहे, आणि अशा आनंदाच्या वातावरणात आजच्या व्याख्यानमालेला सुरुवात होत आहे। काल सुसंगत, विज्ञाननिष्ठ, मूल्यविवेकी समाजाच्या जडणघडणी करता अशा व्याख्यानमालेचे आयोजन महत्त्वाचे आहे, आणि अशी विवेकवादी विचारसरणीची गरज आज समाजाला नितांत आहे। शूद्र अस्पृश्य समाजाला माणूस ही ओळख देऊन स्वाभिमानाने व सन्मानाने उभे करण्याचे काम 12व्या शतकात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महात्मा बसवेश्वरांनी केले। शोषणाचे, गुलामीचे जोखड फेकून देऊन शूद्र, अस्पृश्य, बहुजन समाजाने महात्मा बसवेश्वरांचा मानव कल्याणाचा, स्त्री मुक्तीचा, समतेचा विचार स्वीकारला। महात्मा बसवेश्वर हे पुरोगामी विचारांचे जनक, आद्य अस्पृश्योद्धारक, स्त्री मुक्तीचे प्रणेते,
श्रमशक्तीचे व समतेचे पुरस्कर्ते होते. महात्मा बसवेश्वर म्हणजे बुद्धिमत्ता, वक्तृत्व, कवित्व. महात्मा बसवेश्वर म्हणजे प्रखर बुद्धिवाद आणि विज्ञानवाद. महात्मा बसवेश्वर म्हणजे शूद्र अस्पृश्यांच्या मानवी हक्क व न्यायाचा झंझावात. महात्मा बसवेश्वर म्हणजे स्त्री मुक्तीचे प्रेरणास्त्रोत. महात्मा बसवेश्वर म्हणजे परिवर्तन लढ्याचा अग्रदूत. तथागत बुद्धांनंतर उमटलेला समतेचा निनाद म्हणजे महात्मा बसवेश्वर. तर अशा या महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची ज्योत ज्या संघटनेने समाजामध्ये रोवली, त्या शिवा संघटनेने महात्मा बसवेश्वरांचे कार्य समाजापर्यंत पोहोचण्यासाठी पुरेपूर लढा दिलेला आहे. आणि क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरासंदर्भात शिवा संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय धर्मात्मा प्राध्यापक मनोहर धोंडे सरांच्या नेतृत्वात शिवा संघटनेने अनेक उपलब्धी समाजाला मिळवून दिल्या आहेत. त्याचा मी थोडक्यात इथे उल्लेख करते आणि लगेचच आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. महात्मा बसवेश्वरांची देशातील प्रथम शासकीय जयंती दिनांक 26 एप्रिल 2001 ला महाराष्ट्रात सुरू झाली. दिनांक 28 एप्रिल 2003 ला भारताची राजधानी दिल्लीतील संसद भवनात क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा स्थापन केला. जून 2006 महात्मा बसवेश्वर यांचे जीवनावर आधारित धड्यांचा इयत्ता 5वी व 9वीच्या मराठी विषयाच्या पाठ्यक्रमात समावेश केला. महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार हा राज्यस्तरीय पुरस्कार 2016 ला राज्य शासनाकडून मंजूर करून घेतला. वीरशैव लिंगायत समाजातील होतकरूंना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरता महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ शिवा संघटनेने महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करून घेतले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर व्याख्यानमाला सन्माननीय धर्मात्मा प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांच्या सूचनेवरून राष्ट्रीय उपाध्यक्ष अभयराव कल्लावार यांच्या प्रयत्नातून मंजूर करून घेतली. दिनांक 12/7/2012 ला शिवा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय धर्मात्मा प्राध्यापक मनोहर धोंडे सरांच्या उपस्थितीत या व्याख्यानमालेचे उद्घाटनपर प्रथम पुष्प गुंफले गेले. ऐतिहासिक या प्रसंगी विदर्भाचा सिंह विदर्भवीर भाऊ जांबवतराव धोटे यांची प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थिती लाभली होती. महाराष्ट्रातील अनेक रस्ते व चौकांचे महात्मा बसवेश्वर नामकरण, समाजातील 24 जातींना ओबीसी आरक्षणासह अनेक उपलब्धी. सन्माननीय धर्मात्मा प्राध्यापक मनोहर धोंडे सरांचे नेतृत्वात शिवा संघटनेने शासनाकडून वीरशैव लिंगायत समाजाला मिळवून दिलेले आहेत व समाजाला मोठे करण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशा या शिवा संघटनेच्या उपलब्ध्या, महात्मा बसवेश्वरांचा विचार समाजापर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही हा लढा सुरू आहे. त्याचंच एक छोटंसं प्रत्यय रूप म्हणून ही व्याख्यानमाला आहे. तर आजच्या या व्याख्यानमालेला आपण सुरुवात करतो आहे आणि सुरुवात ही विद्यापीठ गीताने होणार आहे. दीपप्रज्वलनाबरोबरच महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण, त्याचसोबत कैलासवासी दादा मनोहरराव कल्लावार यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण होत आहे. मित्रांनो, 14वे पुष्प या व्याख्यानमालेचं आहे आणि या व्याख्यानमालेमध्ये नेहमी
महात्मा बसवेश्वर यांचा विचार एक असला तरी तो बुद्धांकडे जाणारा विचार आहे, समतावादी विचार आहे. आणि हा विचार घेऊन जात असताना या व्याख्यानमालेमध्ये आपल्या समोर संत कबीर येतात, संत रविदास येतात, महात्मा ज्योतिराव येतात, सावित्रीबाई येतात. जी काही पुरोगामी मंडळी झालेली आहेत आणि परिवर्तनाच्या लढ्यामध्ये ज्यांनी सक्रिय सहभाग घेऊन तुमचं आमचं भलं केलेलं आहे, जनता जनार्दनाचं भलं केलेलं आहे, त्या विचारांकडे जाणारी ही व्याख्यानमाला आहे. आणि म्हणून जरी इथे महात्मा बसवेश्वर असले तरी इथे ही सर्व परिवर्तनवादी मंडळींचा या ठिकाणी सहभाग होत असतो. महात्मा बसवेश्वर व्याख्यानमालेचा या वर्षीचं पुष्प गुंफताना मला तीव्र दुःख होत आहे. कारण माझे मित्र आणि जे सदैव सक्रिय राहिले आमच्या सर्व चळवळीमध्ये आणि या व्याख्यानमालेच्या सहभागासाठी सुद्धा ज्यांचं सदैव सहकार्य लाभलं असे माझे मित्र, आज त्याची उणीव मला या ठिकाणी भासवते. आपण सगळं असलात तरी आज या ठिकाणी कैलासवासी अनिल आष्टीकर यांचं काल दुःखद निधन झालं. आणि मी म्हणून तुम्हा सर्वांना विनंती करेल की 2 मिनिटं आपण सर्वांनी उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे. कैलासवासी दादा मनोहरराव कल्लावार हे वीरशैव साहित्याचे गाढे अभ्यासक होते. वीरशैव लिंगायत धर्माचे ते फार कट्टर पुरस्कर्ते होते. दादांनी त्यांच्या साहित्य क्षेत्रामध्ये बरेचसे पुस्तकं लिहिलीत. जसं वीरभद्र आहेत, महाशिवरात्री पर्व आहेत, अनेक पुस्तकं आहेत. कल्लावार बसवेश्वरी आहे. महात्मा बसवेश्वरांच्या वचनांवरचं त्यांचं कार्य आणि महात्मा बसवेश्वरांच्या चरित्रावरचा त्यांचा अभ्यास हा फार गाढा होता. केवळ अभ्यासच नव्हते तर आचरणात सुद्धा हे सगळे विचार ते आणीत असत आणि आम्हाला सुद्धा त्या विचारांची शिकवण त्यांनी दिली. दादांनी प्रसंगोपात अनेक लिखाण केलं साहित्य क्षेत्रामध्ये. वेगवेगळ्या म्हणजे अगदी 15 ऑगस्टपासून स्वातंत्र्य सैनिकांवर स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जी नायक झालेत त्या सर्वांवर त्यांनी लिखाण केलं. आणि त्यांचं लिखाण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून प्रामुख्याने प्रसिद्ध झालेलं आहे. त्यांचं अगदी हाय जे पुस्तक मी तुमच्यासमोर मागितलं हे सुद्धा वीरशैव साहित्य, दीपस्तंभ वीरशैव साहित्याचा, हे मार्कंडा येथे प्रकाशित झालेलं आहे. मार्कंडा देव, चामोर्शी तालुका, जिल्हा गडचिरोली. आणि हजारो शिवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विदर्भवीर ज्यांना जिंदा शहीद मी संबोधतो ते विदर्भवीर जिंदा शहीद भाऊ जांबवंतराव धोटे यांच्या हस्ते ते प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकाला भाऊंनी त्यांची प्रस्तावना आवर्जून दिली आणि भाऊ दिल्लीला जात असताना ते म्हणाले, अभयराज तुम्ही मला सांगा आणि मी दादांच्या पुस्तकाला प्रस्तावना देतो. आणि रात्रभरात लिहून भाऊ दुसऱ्या दिवशी सकाळी मला त्यांनी ती वाचून दाखवली. यातले महात्मा बसवेश्वरांच्या वर त्यांनी जे मनोगत व्यक्त केलेलं आहे त्यांचं या प्रस्तावनेतून ते अतिशय अभ्यासनीय आहे. ते लिहितात, महात्मा बसवेश्वरांनी या आचार विचाराला शास्त्रशुद्ध बैठक दिली. वैज्ञानिक आचार विचार म्हणून त्याची ओळख व्हायला लागली. तो पुरोगामी विचार म्हणून पुढे आला. दैव, प्रारब्ध वगैरे भाकड कल्पना आहेत, माणसाच्या मेंदूच्या कल्पना आहेत. ठेविले अनंते तैसेची राहावे हा अशास्त्रीय विचार आहे. त्यामुळे कर्मण्यवादाला, कर्मयोगाला अवरोध होतो, गौण स्थान मिळते. अशा प्रकारे श्रम पुरस्काराचा विचार महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात मांडला. स्त्रीला समाजात मानाचे स्थान दिले. स्त्री पुरुष समानता, विषम व्यवस्थेवर आघात आणि समतेचा विचार मांडला. हा विचार आचरणात उतरविण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. आधी केले मग सांगितले या तत्वाने महात्मा बसवेश्वरांनी आपले अवतार कार्य केले. विचाराला विज्ञानाची बैठक दिली. महर्षी कार्ल मार्क्सचे अगोदर 12व्या शतकात या महात्म्याने समतावादाचे सुतोवाच केले. पुरोगामी विचाराला साकार केले, आचारात बांधले असे म्हणायला हरकत नसावी. महात्मा महावीर आणि महात्मा बुद्धानंतरची महात्मा बसवेश्वर ही सुधारित आवृत्ती या विचाराला पुरावे देता येतील.
समतावाद आणि धर्माच्या मूलगामी विचारांची सांगड आवश्यक असते, तोच खऱ्या अर्थाने पुरोगामी आविष्कार ठरू शकतो. आजचे युग हे विज्ञान युग म्हणायला काही हरकत नाही. या आचार विचारांचे अंकुर महात्मा बसवेश्वरांचे विज्ञाननिष्ठ भूमिकेतून जन्माला आले. त्यांच्या आचारसंहितेत ते प्रस्थापित झाले. श्री मनोहरराव कल्लावार हे वीरशैव आहेत. ते शाक्त पंथाचे अभ्यासक आहेत, एक विचारवंत आहेत. त्यांनी आपल्या आयुष्याची संध्याकाळ शारदा मातेच्या सेवेत अर्पण केलेली आहे. त्यांनी शैव साहित्याचा पर्यायाने शाक्त पंथाचा अभ्यास केलेला आहे. त्यांच्या छोट्या छोट्या पुस्तकातून हा अभ्यास प्रकट होतो. त्यांनी आपल्या लेखणीने वीरशैव साहित्यात मोलाची भर टाकलेली आहे. हे विदर्भाचा सिंह, विदर्भवीर, ज्यांचं विविध विषयांवरचं ज्ञान, ते अतिशय प्रगाढ असं ज्ञान भाऊंजवळ होतं. आणि भाऊंची ही महात्मा बसवेश्वरांच्या संदर्भातली भूमिका, विचार किंवा आमच्या वडिलांच्या ज्यांच्या नावाने ही व्याख्यानमाला सुरू करण्यात आली ते दादा कैलासवासी मनोहरराव कल्लावार असतील, त्यांच्या मार्गाने जे काही काम झालं त्याचं भाऊंनी अतिशय मोजक्या शब्दामध्ये उलगडा केलेला आहे. जिंदा शहीद विदर्भवीर भाऊ जांबवंतराव धोटे यांच्या शेवटचं एक त्यांनी याच्यामध्ये एक टाकलं नैतिक मूल्याचा. नैतिक मूल्य हा शिक्षणाचा एक अत्यावश्यक विषय असायला पाहिजे. कोंडावर सर, भाऊ जांबवंतराव म्हणतात नैतिक विषय हा शिक्षणाचा एक अभ्यास विषय असायला पाहिजे. आपल्या चिंतनातून, अभ्यासातून लेखकाने हे शोधले आहे, औचित्य साधले आहे. म्हणजे ज्यांनी आम्हाला सुद्धा घडविताना नीतिमत्ता मूल्य सांगितलं, आज मूल्य असलेलं, अमूल्य असलेलं मूल्य, नैतिकता, नीतिमत्ता आपलं मूल्य हरवून बसलेली आहे. याची चिंता वाटते. आणि त्याचबरोबर ह्या व्याख्यानमाला सुद्धा असणं जरुरी आहे. ते मूल्याची जोपासना करायचं असेल तर कुठेतरी आपल्यालाही शिक्षणामधून त्या गोष्टी यायला पाहिजे. ही व्याख्यानमाला साजरी करत असताना प्रचंड त्रास गेला, खूप कष्ट गेले, परिश्रम घ्यावे लागले. परंतु माझे मित्र जे त्यावेळेस विद्यापीठाचे कुलगुरू होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली वडील गेल्यानंतर श्रद्धांजली सभा झाली टिळक पत्रकार भवनला. अनेक लोक या ठिकाणचे उपस्थित असतील त्या पत्रकार सभेला. विदर्भवीर भाऊ जांबवंतराव धोटे होते, माजी मंत्री नानाभाऊ एंबटवार होते, माजी मंत्री सुरेंद्र भुयार होते, माजी मंत्री हरिभाऊजी नाईक होते, विजयराव जावंगिया होते, अनेक लोक होते, भाऊ पंचबाई होते. आणि त्यांच्या उपस्थितीत प्राध्यापक मनोहर धोंडे सरांनी एक सूचना केली की दादांचं जर कार्य जिवंत ठेवायचं असेल तर महात्मा बसवेश्वरांच्या नावे आपण एखादी व्याख्यानमाला विद्यापीठात सुरू करावी. आणि विलासजी सपकाळ त्या श्रद्धांजली सभेचे अध्यक्ष होते. विलासजींनी सांगितलं, अभयजी आपल्याला कार्यक्रम झाल्यानंतर एक निवेदन दिलं आणि मग तो प्रोसेस झाला. परंतु कुठल्याही कामाला अडचणी येतात, मनात ठरवलं तसं एकदम काही तात्काळ होत नाही. अनेक अडचणीला पार करून शेवटी ही व्याख्यानमाला अस्तित्वात आली. आणि मला सांगायला अतिशय आनंद होईल की या व्याख्यानमालेच्या योगदानामध्ये अनेकांचं सहकार्य लागलं. आमचे मार्गदर्शक विदर्भवीर जांबवंतराव धोटे, बबनराव तायवाडे असतील, विलासराव सपकाळ आहेत, अनेक लोक आहेत. इथे आमचे जावई न्यायमूर्ती ॲडव्होकेट प्रभाकरराव मार्कंडेवार बसले आहेत, वासंतीताई मार्कंडेवार आहे, अनेक विजयाताई बोटकेवार आहेत, माझ्या मानलेल्या भगिनी डॉक्टर नैनाताई धवड होत्या कैलासवासी. ह्या सर्वांचं, सुषमाताई कल्लावार इथे बसले आहेत, माझे बंधू डॉक्टर अतुल कल्लावार, ते ह्या सर्वांचं सहकार्य अगदी म्हणजे सर्वांनी, मित्र माझे तुमसरे वगैरे, ही सगळी सांभाळणारी मंडळी आहे. तुमसरे आहे, ऋषी मून आहेत, किती नावं घ्यायची. म्हणजे इथे बसलेला एकूण एक कार्यकर्ता, नागेश घोडकी आहे, श्यामभाऊ देऊळकर आहेत, एकेकाचं फार प्रचंड योगदान या व्याख्यानमालेच्या हा रथ आज इथे आला आणि त्याच्यामुळे ही व्याख्यानमाला साकार होऊ शकली. आणि म्हणून मित्रांनो, याच्यामध्ये मला शेवट एकच सांगायचं आहे की महापुरुषांच्या आपण जयंत्या करतो, त्यांच्या व्याख्यानमाला आयोजित करतो, परंतु खऱ्या अर्थाने ते विचार समाजामध्ये रुजत आहेत का हे पाहिलं पाहिजे. कारण पहा, ही विद्यापीठं आहेत, तुमच्या विद्यापीठामध्ये सुद्धा मला वाईट एका गोष्टीचं वाटतं, अनेकांनी ती जाहिरात सुद्धा ऐकली असेल. जाहिरात कोणाची आहे माहिती नाही, काय डॉक्टर व इंजिनियर बनवण्याची फॅक्टरी ऐकली आहे का तुम्ही? डॉक्टर व टी व्हीवर येते,
डॉक्टर व इंजिनियर बनवण्याची फॅक्टरी. म्हणजे माणुसकीला काही किंमत राहिली आहे का तुमची? तो एक मटेरियल झाला, रॉ मटेरियल. आणि मग तो डॉक्टर इंजिनियर समाजाचं काय भलं करणार आहे? तो निर्जीव पदार्थ, फॅक्टरीतून काही जिवंत पदार्थ निर्माण होतात का? आणि ते अशा शिक्षणाच्या बाबतीत, ज्याला आपण नोबेल प्रोफेशन म्हणतो, त्याच्या बाबतीतली हे असेल तर परिचय देताना सुद्धा सांगतात पोरं किंवा मायबापांची अपेक्षा असते, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, माझा मुलगा वकील झाला पाहिजे. पण कुणाला असं वाटतं का माझा मुलगा माणूस झाला पाहिजे? मला दिसला नाही अजून असा सांगणारा की माझा मुलगा माणूस झाला पाहिजे, सांगणारा नाही दिसला. ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं या विद्यापीठाला नाव आहे, त्या विद्यापीठाची त्याच्यामुळे जास्त म्हणजे आवश्यकता या विद्यापीठाची काळजी घेणं. राष्ट्रसंत म्हणायचे, मज एक माणूस द्यावं माणूस द्या, तळमळीने म्हणायचे. राष्ट्रसंत त्यांच्या उभ्या आयुष्यात एक माणूस सुद्धा निर्माण करू शकले नाही. त्या राष्ट्रसंतांची ती खंत होती. विद्यापीठाने ते नाव घेतलेलं आहे. म्हणून आपण शिक्षण क्षेत्रातले लोक आहात लेंडे सर, एक काहीतरी असा प्रपोजल करा नीतिमत्ता आणि मूल्यांवर, ज्याचा उल्लेख जामवंतरावांनी केला त्यांच्या प्रस्तावनेत, की नीतिमत्ता आणि मूल्यांचा यायला पाहिजे. आज मूल्यांचा ऱ्हास झालेला काही वाटत नाही कोणाला. आणि जो मूल्य मार्गाने चालतो, आता किशोरजी आहेत, त्यांना किती यातना गेल्या असतील, तडजोड करावी लागली असेल, कमिशनर आणि कलेक्टर राहिले असताना, तर ते त्यांना ठाऊक आहे. आणि म्हणून साधी सरळ माणसं, नीतिमत्तेवर चालणारी माणसं आज त्याला मामा समजल्या जातात, गबाळ समजल्या जातो. आज भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला आहे, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून या व्याख्यानमालेचं महत्त्व जे आहे ते याचसाठी आहे की या थोर महात्म्यांचे विचार, मोठ्यांचे विचार हे लोकांपर्यंत गेले पाहिजे. लोकांपर्यंत जाण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा अनंत अडचणी येत असतात, उपस्थित केल्या जातात. आणि या सर्व याच्यावर पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी, विद्यापीठ सुद्धा सहकार्य करत आहे, मोलाचं सहकार्य आहे. व्याख्यानमाला तुमचं विद्यापीठ तिथे असताना आज या ठिकाणी होते आहे. कारण तिथे गेलो असतं तर शैलेंद्रजी खुर्च्यांना भाषणं ऐकावी लागली असती, लोक तिथे आले नसते. आणि म्हणून तो विचार सुद्धा तुम्ही लोक कन्सिडर करता. आणि सातत्याने व्याख्यानमाला याच ठिकाणी घेण्याचं कारण की ह्या माणसांना, या सभागृहाला बघा, इतकी माणसं त्या ठिकाणी येऊ शकली नसती. व्याख्यानमालेचं प्रयोजन आपलं ते आहे. तर मला शेवटी सगळ्यांचं एक या बाबतीमध्ये व्याख्यानमाला, काही माझ्या मित्रांचंही म्हणणं पडलं की अभयराव, तुम्ही व्याख्यानमाला पावसाळ्यात कशाला ठेवली? पावसाळ्याचा संबंध असा आहे की पावसाळा हा निर्मितीचा महिना आहे. जून जुलै हा जो महिना आहे हा निर्मितीचा महिना आहे. इथून पुनर्जीवन होत असते, धरती साज शृंगार करत असते. ती जिवंत माणसं आहे ना, आपण ज्या मातीला म्हणतो मेलेलं आहे सगळं, काय अर्थ आहे, तर त्या मातीतून नवीन जीवन होत असतं, नवजीवन निर्माण होत असतं. तशी ही महापुरुषांच्या समता विचारांची पेरणी सुद्धा आपण या ठिकाणी ह्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने करीत असतो. हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण या जुलै महिन्यात ठेवतो. पावसाची अडचण होती, मी म्हटलं पाऊस थांबणार आहे, नक्की थांबेल, त्याचंही सहकार्य आहे. मी या ठिकाणी तुमच्यासोबत पावसाचेही आभार मानतो आणि माझे 2 शब्द प्रास्ताविकाचे या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय शिवा. सरांचा जन्म अमरावती येथे 1957 साली झाला आहे. सर आमच्या अमरावतीचेच आहेत. सर मी पण तिकडचीच आहे. सरांचं शालेय शिक्षण CPN बेरार हायस्कूल नागपूर महाल या शाखेतनं झालं असून आत्ताचं जे VNIT आहे त्यावेळेला आपण त्याला रिजनल कॉलेज म्हणत होतो, विश्वेश्वरय्या रिजनल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, येथून 1979 साली सरांनी BE मेकॅनिकल ही पदवी धारण केली. त्यानंतर सिरॅक्यूज युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क USA इथनं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमधून सरांचं MA झालं. पुढे UK ब्रँडफोर्ड युनिव्हर्सिटी येथून सरांनी परत MA केलेलं आहे आणि LLB झालेलं आहे सरांचं. तिथून देखील त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी धारण केली. सरांचा परिचय फार अगदी उत्तुंग भरारी घेणार आहे. सर इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस 1981 IAS झालेले आहेत. नंतर इंडियन पोस्टल सर्व्हिस 1986 साली आणि IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस 1987 इथून त्यांचा हा
व्यावसायिक उपलब्धी सरांची सुरू झालेली आहे. पुढे नाशिक येथे सर जिल्हा अधिकारी म्हणून सरांची नियुक्ती झाली. तिथून भंडारा येथे देखील सर जिल्हाधिकारी म्हणून सरांनी काम केलं आहे. पुढे नाशिक येथे परत विभागीय आयुक्त म्हणून सरांनी तिथला पदभार सांभाळला आहे आणि नंतर अतिरिक्त आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका येथे सरांची सर्व्हिस झालेली आहे. पुढे सामाजिक आणि न्याय विभाग मंत्रालय येथे सर सचिव म्हणून होते आणि पुढे नागपूर विद्यापीठामध्ये सर कुलगुरू म्हणून राहिलेले आहेत. सरांचा हा एवढा प्रदीर्घ काळ झाल्यानंतर सरांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली 2010 आणि मग पुढे सरांना समाजसेवा करायची होती म्हणून सर थोडे समाजसेवेमध्ये आणि राजकारणामध्ये उतरले. त्यांनी अनेक निवडणुका लढल्या. पदवीधर मतदारसंघ नागपूर 2014 ही निवडणूक सरांनी लढली. नंतर 2014 मध्ये उत्तर नागपूर येथून विधानसभा निवडणूक लढली. 2019 मध्ये रामटेक मतदारसंघ येथून लोकसभा निवडणूक लढली आणि परत 2025 मध्ये रामटेक येथून लोकसभा निवडणूक लढली आणि अशा पद्धतीने सरांना सेवा करण्याचं कार्य लाभलं. ह्याही पुढे सरांचं आणखी उल्लेखनीय कार्य म्हणजे 2006 मध्ये सर जेव्हा भंडाऱ्याला जिल्हाधिकारी होते आणि हे पद सांभाळत असताना त्यावेळेला रोजगारांचा खूप मोठा प्रश्न होता. तर पदवीधर बेरोजगार त्यावेळेला संप वगैरे पण झाला तर मला आठवत असेल. तर या पदवीधर बेरोजगारांना त्यांनी विशेष आणि वयोमर्यादा वाढवून देण्याचं काम केलं आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये त्यांना वयाची मर्यादा वाढवून दिली. हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव उदाहरण आहे. हे एवढं चांगलं कार्य सरांनी केलेलं आहे. तसंच 2006 मध्ये सर जेव्हा जिल्हा परिषदेमध्ये काम करायचे भंडाऱ्याला त्यावेळेला शिक्षक भरतीचा पण फार मोठा प्रॉब्लेम होता. मागासवर्गीय उमेदवारांना ओपन मेरिटमध्ये गुणानुक्रमानुसार नियुक्ती देण्याचा निर्णय देखील सरांनी घेतला. पुढे 2000 मध्ये नाशिक येथे जिल्हाधिकारी असताना पांडवलेणी परिसरामध्ये स्मृतिशेष शांताबाई दाणी यांच्या आंदोलनास पाठिंबा देऊन बुद्धविहार परिसर आणि कैलासवासी दादासाहेब फाळके स्मारक ह्या दोन्ही स्मारकांचे स्मारक निर्माण करण्याचे मोलाचं योगदान सरांचं आहे. 2006 मध्ये ST महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रथमतःच महिला कंडक्टर म्हणून सरांनी नियुक्ती केली. त्या काळामध्ये ड्रायव्हरचं काम केवळ जेंट्स करायचे. महिला वगैरे फारशा त्या वळणाला जात नव्हत्या. पण सरांनी हा पुढाकार घेतला आणि प्रथमतः पहिली महिला कंडक्टर ST मध्ये नियुक्त करण्याचं काम सरांनी केलं. 2007 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सफाई कामगारांच्या हजारो वारसांचा प्रश्न सोडवून त्यांना महानगरपालिका सेवेत नियुक्त्या दिल्या. 2009 सामाजिक न्याय विभागाचे सर सचिव होते. सामाजिक न्याय विभागातील बंद पडलेले खाजगी वसतिगृह रद्द करून परत नवीन संस्था चालकांना न्याय मिळवून दिला. 2009 मध्ये शासकीय जमिनीवर राज्यभर नवीन डिझाईनची वसतिगृहे बांधली आणि त्याच्यासाठी पण सरांचं खूप मोठा मोलाचं योगदान आहे. 2009 परदेशी विद्यापीठात प्रवेशासाठी ट्युशन फी आणि शिष्यवृत्ती ह्याच्यासाठी सरांचं खूप फार मोठं कार्य आहे. त्यावेळेला विद्यार्थी संख्या म्हणजे भारतातून बाहेरच्या देशात जाणाऱ्यांची संख्या ही 50 वगैरे सीट असायच्या. पण त्याच्यासाठी पण सरांनी खूप मोठा प्रश्न सोडवला आणि ती संख्या विद्यार्थ्यांची संख्या 50 वरून 75 करण्याचं कार्य सरांनी केलं. आजही ती संख्या 75च आहे. विदर्भ वैज्ञानिक विकास मंडळाचा पहिला अनुशेष अहवाल 1985 साली लिहून प्रसिद्ध केला. असं सरांचं इतका छान असा सुंदर परिचय आहे. आणि आता सर लगेच आपल्याला महात्मा बसवेश्वर यांच्या विचारावरती प्रकाश टाकतील. थँक्यू. आपला जो विषय आहे तो विषय आहे की महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याची आजच्या काळातील उपयुक्तता. याला मी असं म्हणेल आजच्या काळातील प्रासंगिकता, रेलेव्हन्स, प्रासंगिकता. तर ती प्रासंगिकता खूप महत्त्वाची आहे. उपयुक्तता तर आहेच पण प्रासंगिकता आहे.
आणि त्यामुळे तो विषय खूप महत्त्वाचा आहे. उपयुक्तता आहेच, प्रश्नच नाही. हा 12व्या शतकातला काळ आहे. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला. आणि एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो की त्यावेळी अखंड भारत असा नावाचा काही प्रकार नव्हता. मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. मी IASच्या परीक्षेसाठी इतिहास हा विषय घेतला आहे. जरी इंजिनिअरिंग माझं बॅकग्राऊंड असलं तरी मला इंजिनिअरिंगमध्ये मी IAS पास करू शकलो नसतो याची मला पूर्ण खात्री होती. त्याच्यामुळे मी इतिहास आणि समाजशास्त्र हे 2 विषय घेऊन IASची परीक्षा पास झालो आहे. तर इतिहास विषयामध्ये माझा इंटरेस्ट असल्यामुळे मी सांगतो आपल्याला की त्यावेळेस अखंड भारत नावाचा कुठलाही प्रकार नव्हता. प्रत्येक आत्ता आपण ज्यांना राज्य म्हणतो, कर्नाटक, महाराष्ट्र किंवा तामिळनाडू, असे पूर्ण भारतातले जे कोणते राज्य होते त्यावेळेसचे, त्याचं नाव कर्नाटकच असेल असं आवश्यक नाही, तामिळनाडू असेल असे आवश्यक नाही, महाराष्ट्र असेल असे आवश्यक नाही. जे काही नाव असेल ते, पण जे जे राजे होते त्या सर्व राज्यांचा छोटा छोटा कारभार होता आणि ते कारभार हे राजे करत असत. आणि तेव्हापासूनच ॲक्च्युली त्याच वेळेस दिल्ली सल्तनतला ती राणी आली होती, दिल्ली सल्तनत. तेव्हा 1100मध्ये दिल्ली सल्तनत, दिल्लीवरती दिल्ली सल्तनतचं राज्य होतं, पण ते छोट्याशा एरियासाठी होतं. भारतातले इतर राज्य सुटून गेले होते. त्यामुळे जो राजा होई तोच कर वसूल करत असे, तोच आपली शिक्षा प्रणाली किंवा जी काही दंड प्रणाली, लोकांना जो काही दंड द्यायचा किंवा पिनल ॲक्शन घ्यायची, अशा प्रकारचे ते राजे आपापले काम पार पडत होते. आणि अशा त्या कालखंडामध्ये महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला. आणि त्यावेळेसची जी व्यवस्था होती ती सामाजिक व्यवस्था आपण लक्षात घेतली पाहिजे की त्यावेळेस जाती व्यवस्था प्रचंड प्रमाणामध्ये अगदी अतिशय कठोरपणे ती वापरल्या जात होती. जाती प्रथा, चातुर्वर्ण पद्धती अस्तित्वात होती. स्त्रीमुक्तीचा तर विचारच नाही. आणि शूद्र आणि अस्पृश्यांचे शोषण प्रचंड प्रमाणात होते. अज्ञान प्रचंड प्रमाणात होते. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होते की त्याचे उदाहरणं जर आपण द्यायला गेलो तर आपल्याला प्रत्येक वाक्यागणिक जे ब्राह्मणवादी लोक आहेत किंवा मनवादी लोक आहेत यांच्या विरुद्ध बोलावं लागेल, प्रत्येक वाक्यागणिक. त्याच्यामुळे तो संदर्भ आपण आता इथे टाळूया. आणि आपण तुमच्या लक्षात आलं असेल की मला काय म्हणायचं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर ते शूद्र आणि अस्पृश्यांच्या त्यांचं शोषण त्या ठिकाणी होत होतं. एक दोन संदर्भ आले तर येतील, कारण ते वचनामध्ये आहे. महात्मा बसवेश्वरांनी जे वचन साहित्य निर्माण केलेलं आहे, वचन, त्याला वचने म्हणतात, तर त्या वचनाचं 1-2 उदाहरण अभय कल्लावारजी यांच्या पुस्तकातून मी घेतलेलं आहे, तर ते मी आपल्याला सांगेनच. अशा वेळी आणि ज्या वेळेस श्रमाचं महत्त्व कोणी ओळखलंही नव्हतं, स्त्रीमुक्तीचं महत्त्व कोणी ओळखलं नव्हतं, लोकशाहीचं महत्त्व कोणी ओळखलं नव्हतं, मानवी हक्काचं महत्त्व कोणी ओळखलं नव्हतं, किंबहुना मानवी हक्क हा प्रकारच त्यांना माहीत नव्हता, स्त्रीमुक्ती हा प्रकारच त्यांना माहीत नव्हता, समता हा प्रकारच त्यांना माहीत नव्हता. आणि अशा वेळी महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला आणि त्यांनी आपलं काम सुरू केलं. आता महात्मा बसवेश्वरांचं वेगळेपण काय आहे? जे लोक ह्या सर्व गोष्टी करत होते, मग ते ब्राह्मणवादी असतील, मनवादी असतील, पुरोहित असतील, धार्मिक नेते असतील किंवा शास्त्री असतील, पंडित असतील, गुरु असतील, जे कोणी असतील, त्यांच्या तुलनेमध्ये महात्मा बसवेश्वरांचं काय महत्त्व आहे? महत्त्व हे आहे की प्रस्थापित व्यवस्थेमध्ये शेकडो सालामध्ये असा एखादा महान महापुरुष जन्माला येतो जो त्या व्यवस्थेला चॅलेंज करतो, त्या व्यवस्थेच्या विरोधात तो बंड करून उठतो. आणि तेच काम महात्मा बसवेश्वरांनी केलं. हे त्यांचं पहिलं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. ती हिंमत त्यांनी दाखवली. दुसरं महत्त्व असं आहे, आणि ज्याच्यावरती आपण सर्व महाराष्ट्रातले लोक फारसं गांभीर्यानं विचार करत नाही, ते असं आहे की आपण जर महाराष्ट्रातले संत जर आपण पाहिले, महाराष्ट्रातले संत, तर ते जवळपास प्रमुख संताचा ते खूप आहेत, म्हणजे शेकडो संत आहेत जे होऊन गेले. उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये गेले, त्याचा उल्लेख मी करत नाही. पण महाराष्ट्रातल्या संतांचा जर आपण उल्लेख केला तर 12व्या शतकामध्ये, 12व्या शतकापासून आपल्या संतांची भक्ती मार्गाची परंपरा सुरू होते. त्याच्यामध्ये नरहरी सोनार हे ज्येष्ठ आहेत, नरहरी सोनार. नंतर आपले सावतामाळी हे ज्येष्ठ आहेत. त्यानंतर मग नामदेव महाराज किंवा जनाबाई किंवा चोखामेळा हे सर्व संत नंतर आलेले आहेत. संत तुकाराम तर फार शेवटी आहेत.
15 संतांची यादी मी काढलेली आहे, त्यापैकी संत तुकाराम हे 14वे संत आहेत. तर 12व्या शतकापासून संतांचं एक एक जर समजा आपण ते काढलं तर आपल्या असं लक्षात येईल की त्यांच्या जन्मतिथीप्रमाणे सर्वात ज्येष्ठ, जर आपण महात्मा बसवेश्वरांना संत म्हटलं, सर्वात ज्येष्ठ आहेत. हे सर्व त्यांच्यापेक्षा ज्युनियर आहेत. सर्व म्हणजे वयाचा विचार केला, काळाचा विचार केला तर, कारण बसवेश्वरांचा जन्म 1131 सालचा आहे. बाकी सर्व संत हे 13व्या शतकापासून सुरू झाले, 1200च्या पुढे, सर्व 1200च्या पुढे. तर हे जे संत आहेत, माझं असं मत आहे की महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा प्रभाव, त्यांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव या सर्व 15 संतांवरती आहे. आणि त्यांनी महात्मा बसवेश्वरांचंच म्हणणं आपल्या अभंगामध्ये, आपल्या वाणीमध्ये त्यांनी ते मांडलेलं आहे, असं माझं म्हणणं आहे. महात्मा बसवेश्वरांचं आणखी एक महत्त्वाचं त्यांचा जो महत्त्वाचा भाग आहे तो असा आहे की जरी त्यांनी मानवतावाद, बुद्धिवाद म्हणजे विवेकवाद, बुद्धिवाद म्हणजे विवेकवाद, विवेकाला धरून त्यांनी जे कार्य केलं आहे ते समता, बंधुत्व, न्याय आणि एकेश्वरवाद, हा एकेश्वरवाद खूप महत्त्वाचा आहे. त्यावेळेस हजारो देव होते, हजारो, आताही आहेत, आणि त्याला काही हे नाही आहे. ते म्हणतात की आमचं ओपन आहे म्हणतात, अगदी सगळं, कोणताही माणूस आला तरी तो देव होऊन जातो. म्हणजे अगदी बोगस बाबा असला तरी त्याच्या पाया महिला पडतात आणि त्याच्या शिव्या खातात आणि नंतर त्याच्या शोषणाला बळी पण पडतात, तरी त्याला देव मानलं जातं. बाबा आसारामला देव मानणारे कमी लोक नाहीत. पंजाबमध्ये तो जो भलताच बाबा होता तो, तर त्याला पण मानणारे, त्याचे प्रायव्हेट क्लबमधले, प्रायव्हेटच्या आपल्या त्या आश्रमातले चाळे बघितले तर तुम्हाला अक्षरशः घृणा होईल त्याच्याशी. तर असेही लोक आहेत. पण महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं की तुमचे देव जे आहेत ते काही खरे नाहीत, तुमचे देव खरे नाहीत. कारण तुमच्या देवाला अंजन लागते, तुमच्या देवाला नैवेद्य लागतो, तुमच्या देवाला हार लागतो, तुमच्या देवाला पूजा लागते, तुमच्या देवाला अर्चना लागते. माझ्या देवाला असं काही लागत नाही. माझा देव मीच आहे, माझा देव मीच आहे. माझे पाय हे माझे खांब आहेत, माझं शरीर हे देऊळ आहे, माझं मस्तक हे त्याचं हे आहे, काय म्हणतात, घुमट आहे आणि कळस आहे, आणि हा माझा देह, हाच माझा देव आहे. मग देव जर माझ्या छातीमध्ये, माझ्या पोटामध्ये असेल तर त्याच्यासोबत मी काही म्हणजे काही वाईट गोष्ट करू शकतो का, किंवा जे अनैतिक आहे असं काही करू शकतो का? अजिबात नाही. त्यांचा देव तसा नाही. त्यांच्या देवाला नैवेद्य लागतो, पैसा लागतो, आणि त्या देवाची भेट घेण्यासाठी मध्यस्थी दलाल पण लागतो. तर अशा प्रकारे हा एक एकेश्वरवादाचा सिद्धांत देखील त्यांनी मांडला. पण त्यांनी आणखी एक दुसरं महत्त्वाचं मोठं काम केलं. ते काम कोणतं? तर त्यांनी श्रमाला महत्त्व दिलेलं आहे. श्रम हा पहिला म्हणजे विचार करणारा किंवा तत्ववेत्ता आहे ज्यांनी 12व्या शतकामध्ये श्रमाला महत्त्व दिलं. तुम्ही जर सोशिओलॉजीचं अभ्यास केला असेल तर मॅक्स वेबर नावाचा एक सायंटिस्ट होऊन गेला. मॅक्स वेबर हा श्रमाबद्दल बोलतो. त्याच्यानंतर कार्ल मार्क्स बोलतो. या दोघांचे नावं पाश्चिमात्य देशांच्या लेखकांच्या पुस्तकामध्ये आहेत. बसवेश्वराचं नाव का नाही? बसवेश्वरांनी श्रमाला महत्त्व दिलेलं आहे. तर ते म्हणतात श्रम एव जयते, श्रमाची किंमत ओळखा. जो श्रम करतो तोच खरा माणूस, जो श्रम करत नाही तो देवाच्या पूजेला पात्र नाही किंवा देवाच्या दयेलाही पात्र नाही. आता तुम्हीच ओळखा की फुकट खाणारे लोक कोण आणि श्रम करणारे लोक कोण. बहुजन समाज हा श्रम करणारा आहे, दलित समाज श्रम करणारा आहे, शूद्र समाज श्रम करणारा आहे. आणि म्हणून श्रमाचं महत्त्व त्यांनी सांगितलं आणि सांगितलं की श्रम करा. आता मी माझ्या संपूर्ण भाषणामध्ये महात्मा बसवेश्वरांची तुलना भगवान बुद्धाशी करणार आहे. तुम्ही म्हणाल कसं काय हे शक्य आहे? मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेन. पहिली गोष्ट, श्रमाचं महत्त्व. महात्मा बसवेश्वर म्हणतात श्रम करा, बिगर श्रमाची रोटी खाऊ नका. श्रम करा, आपलं कुटुंब चांगल्या पद्धतीनं पाळा आणि आपल्या कुटुंबाचं पालन करा. श्रमाचं हे महत्त्व आहे. ऐत खाऊ लोकांना देव पसंत करणार नाही, म्हणून श्रमाचं महत्त्व. श्रम करा. भगवान बुद्धांनी काय सांगितलं? सम्यक आजीविका. तुम्ही ऐकलं असेल, सम्यक आजीविका. सम्यक आजीविका म्हणजे चांगल्या पद्धतीनं, अगदी निर्मळतेनं
प्रामाणिकपणे केलेलं कार्य जे कुशल कार्य असेल अशा प्रकारे चांगलं कार्य करा, अशी ती आजीविका तुमची असली पाहिजे. दारू विकून पैसे कमवू नका किंवा कोणाची हत्या करून पैसे कमवू नका, खोटं बोलून पैसे कमवू नका, तर प्रामाणिकपणे इमाने इतबारे आपली आजीविका करा. त्यांनी सांगितलेलं श्रमाचं महत्त्व जे भगवान बुद्धाच्या जन्मानंतर 1600 वर्षानंतर महात्मा बसवेश्वरांनी ते सांगितलेलं आहे, तेच सांगितलं आहे. कदाचित महात्मा बसवेश्वरांना त्याची कल्पनाही नसेल, कदाचित नसेल की भगवान बुद्धांनी हे आधीच सांगितलेलं आहे सम्यक आजीविका. पण सम्यक आजीविका ही बसवेश्वरांनी सांगितलेली आहे. हे त्यातलं साधर्म्य आहे. साधर्म्य या दोघांनी एकच गोष्ट सांगितली. जे महान लोक असतात त्यांची विचार करण्याची शैली आणि क्षमता एकसारखीच असते. ती 1600 वर्षानंतर का होईना, पण महात्मा बसवेश्वराची विचार करण्याची शैली आणि क्षमता ही भगवान बुद्धासारखीच होती. श्रमाचे महत्त्व त्यांनी सांगितले. भगवान बुद्धाने आपला संघ तयार केला, भिक्षू संघ. त्या भिक्षू संघाला नियम घालून दिले. चिवर कोणत्या रंगाचं घालायचं, कसं घालायचं, झोपायचं कुठे, जेवायचं कुठे, कसं वागायचं, चार चौघात कसं वागायचं, एकांतामध्ये कसं वागायचं, सकाळी काय, दुपारी काय, संध्याकाळी, हे सगळं त्यांनी करून दिलं होतं. पावसाळ्यात कुठे जायचं, कुठे जायचं. आता वर्षावास सुरू झालेला आहे. वर्षावासामध्ये पावसाळ्यामध्ये भिक्षूंनी सहसा बाहेर पडू नये आणि एका ठिकाणी कुठेतरी त्यांनी विश्राम करावा. आणि ते जितके दिवस म्हणजे वर्षारंभ आता संपल्यानंतर किती महिने असतं ते, 2 महिने की 2.5 महिने, 3 महिने. तर 3 महिन्याचा वर्षावास हा जेव्हा राहील तेव्हा 3 महिने बौद्ध भिक्षू हे बाहेर पडणार नाही, ते लोकांना अन्नही मागणार नाही. या 3 महिन्यामध्ये त्यांनी लोकांनी जे दिलं तेवढंच खायचं आणि एका ठिकाणी राहायचं, फिरू नये. त्याचं कारण आहे, त्याला सायंटिफिक कारण आहे की पावसाळ्यामध्ये रोगराई पसरते, पावसाळ्यामध्ये पाणी शुद्ध नसते, पावसाळ्यामध्ये अनेक गोष्टी होतात आणि अशा प्रकाराला टाळण्यासाठी भगवान बुद्धाने त्यांना नियम घालून दिले. मग हाच प्रकार जो आहे हा महात्मा बसवेश्वरांनी केला. त्यांनी शरण, पुरुषाला शरण आणि स्त्रीला शरणम्मा असं दिलं आणि शरण संप्रदाय त्यांनी तयार केला. माझं काय म्हणणं आहे की भगवान बुद्धाने श्रमण संस्कृती, श्रमण, भारताचा इतिहास हा श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती यांच्या संघर्षाचा इतिहास आहे असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात. भारताचा अल्टिमेट इतिहास जो आहे, तुम्ही जर पाहिलं, विकासाला एका वाक्यात जर सांगायचं झालं तर भारताचा इतिहास हा दुसरं तिसरं काहीही नसून श्रमण संस्कृती म्हणजे भगवान बुद्धाची श्रामणेर लोकांची संस्कृती किंवा भिक्षूंची संस्कृती ही श्रमण संस्कृती आणि दुसरी ब्राह्मण संस्कृती, त्याच्याबद्दल मी सांगण्याची आवश्यकता नाही. या 2 संस्कृतीचा संघर्ष आहे. तो संघर्ष कसा पेटला हे नंतर मी तुम्हाला सांगेनच. आता ज्या 15 संतांचा उल्लेख केला त्याच्याबद्दलही सांगेन. तर महात्मा बसवेश्वरांची शरण संस्कृती आणि भगवान बुद्धाची श्रमण संस्कृती, भगवान बुद्धाचा संघ आणि महात्मा बसवेश्वरांचा शरण. तर त्यांनी जो अभिनव मंडप तयार केला, अभिनव टप म्हणतात त्याला कर्नाटकमध्ये, कानडी भाषेत ट आणि आपल्याकडे ड, तर तो मंडप आणि मंडप एकच आहे. अभिनव मंडप नावाची संकल्पना त्यांनी मांडली, प्रत्यक्षात उतरवली. आणि अभिनव मंडप जसं ते एक सभागृह होतं, सभागृह. आता पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये जेव्हा एखादा नेता येतो तर त्या प्रेसवाले छापतात अमुक नेता सभागृहात आला, तर ती जरी संसद असली तरी त्याला सभागृह म्हणतात. आता हे सभागृह आहे, ही संसदच आहे, ही संसद आहे, सभागृह म्हणजे संसद. तर त्या अभिनव मंडपामध्ये संसदेचंच कामकाज चालू होतं. ती नवीन संसद त्यांनी निर्माण केली आणि त्याचे जे सदस्य होते ते कोणीही सदस्य होऊ शकत होते, स्त्री अथवा पुरुष, कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही व्यवसायाचा माणूस फ्रीली, मुक्तपणे अभिनव मंडपाचा सदस्य होऊ शकत होता. ही संसद त्यांनी निर्माण केली आणि भगवान बुद्धाने भिक्षू संघ तयार केला. भिक्षू संघाला नियम लागू होते. इथे मात्र असे कडक नियम महात्मा बसवेश्वरांनी लागू केले नाही. हे साधर्म्य आहे दोघांच्या याच्यामध्ये, म्हणजे अभिनव मंडप आणि इकडे संघ भिक्षूंचा, हे साधर्म्य आहे. मग ही जी त्यांची कार्य करण्याची शैली आणि पद्धती आहे ती एकच आहे, एवढंच मला म्हणायचं आहे. आता जाती प्रथा बंद करण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी केलेले उपाय किंवा त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं, मला चातुर्वर्ण्य पद्धती मान्य नाही,
मला वैदिकता मान्य नाही, वेदांचं श्रेष्ठत्व मान्य नाही, ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व मान्य नाही, ब्राह्मणांनी जे जे सांगितलं ते आम्ही मानणार नाही. मग एवढं धडधडीत जर ब्राह्मणांच्या समोर सांगितलं तर ब्राह्मण त्याला काय शांत बसू देतील काय? अर्थातच ब्राह्मण काही त्यांना शांत बसू दिलं नाही, पण त्यांनी नकार दिला सुरुवातीपासून. अशी कोणती गोष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये घडली की ज्याच्यामुळे त्यांनी जातीप्रथेला नकार दिला, चातुर्वर्ण्याला नकार दिला, ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वाला नकार दिला आणि ब्राह्मणवादाला नकार दिला, मनुवादाला नकार दिला? अशी कोणती गोष्ट घडली? सरळ आहे की त्यांच्यामध्ये तेवढी बुद्धिमत्ता होती, त्यांचा तेवढा अभ्यास होता, त्यांचं तेवढं आकलन होतं. आता आकलन हा शब्द फार गंभीर आहे. आकलन, एखादी गोष्ट आपण पाहतो त्याच्यातून काही गोष्ट आपण आकलन करतो, एखादी गोष्ट आपण ऐकतो त्याच्यामधूनही आकलन करतो, एखादी गोष्ट आपण वाचतो त्याच्यामधूनही आकलन होतं. या दोन्ही तिन्ही सर्व आपले इंद्रियातून माध्यमातून आपल्याला आकलन होतं. ते आकलन त्यांनी असं, त्यांचं प्रचंड आकलन असेल की त्यांच्या असं लक्षात आलं त्यांच्या बुद्धीने ही सर्व फालतुगिरी आहे, हा भेदभाव मानवनिर्मित आहे, ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व जपण्यासाठी आहे, सर्व माणसं एकसारखे आहेत, चातुर्वर्ण पद्धतीचा विरोध करा. स्त्रीमुक्तीसाठी त्यांनी आंदोलन केलं, स्त्रियांना त्यांनी स्थान दिलं आणि त्यांच्या मंडपामध्ये सुद्धा त्यांनी स्थान दिलं स्त्रियांना. आपल्याला माहित आहे का की पाश्चिमात्य देशामध्ये स्त्रियांना मताधिकार देण्यासाठी 20वे शतक उजाडावं लागलं. 20वे शतक 20व्या शतकामध्ये 1920 मध्ये म्हणजे इंग्लंड, अमेरिका, जर्मनी या देशामध्ये स्त्रियांना मताधिकार देण्याचा अधिकार हा 1920 मध्ये म्हणजे महात्मा बसवेश्वरांच्या 800 वर्षानंतर तो अधिकार त्यांना मिळाला. पण त्यावेळेस तर महात्मा बसवेश्वरांनी आपल्या संघामध्ये स्त्रियांना प्रवेश दिला. एवढंच नव्हे, ते स्त्रियांना त्यांनी महत्त्व दिलं. त्यांची जी वचनं आहेत, त्याचे जे लेखक आहेत, त्यापैकी एक ती अक्का होती. अक्का काय आडनाव? अक्का महादेवी नावाची स्त्री ही विदुषी होती आणि त्यांचे वचनं त्यांनी लिहून काढलेले होते. तर हा एक साधर्म्याचा प्रकार मी सांगत आहे की भगवान बुद्धांचे जे तत्व होते किंवा त्यांची जी कार्यप्रणाली होती, जवळजवळ 1600 वर्षांतर तीच कार्यप्रणाली महात्मा बसवेश्वरांनी लागू केलेली आपल्याला दिसून येते. वैदिक कर्मकांड त्यांनी नाकारले. वैदिक कर्मकांड म्हणजे काय? वैदिक कर्मकांड म्हणजे तुम्हाला माहित आहे, ब्राह्मणांनी एक वैदिक कर्मकांडांचे नियम घालून दिले आणि जो ह्या नियमाला पाळणार नाही त्याचा बहिष्कार केला. सरळ आहे. आपल्याकडे जे शूद्र निर्माण झाले हे कसे निर्माण झाले? आपल्याकडे सुरुवातीला 3च वर्ण होते, ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रिय. क्षत्रियांची गरज आहे म्हणून क्षत्रिय ठेवले, वैश्याची गरज आहे म्हणून वैश्य ठेवले. ब्राह्मण तर स्वतः श्रेष्ठ होतेच, त्यांना शूद्राची गरज नव्हती. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं की शूद्रांना, काही लोकांना त्यांनी ब्राह्मणाचं श्रेष्ठत्व नाकारलं म्हणून त्यांचा उपनयन संस्कार बंद केला. उपनयन संस्कार म्हणजे मुंज करणे. मुंज करायची, त्याचाही तो एक सोपस्कार आहे, तो इथे सांगण्यासाठी वेळ नाही. परंतु मुंज नाकारली आणि मुंज नाकारल्यामुळे त्यांचा उपनयन संस्कार झाला नाही, ते बिगर मुंजीचे राहिले आणि ते शूद्र झाले. हे सगळे शूद्र, आजचे जे शूद्र आहेत त्यांचा उपनयन संस्कार त्यांनी केला नाही आणि हे सगळे त्यावेळेसचे जे लोक होते ते आता शूद्र झाले. त्याच्या अगदी उलट अस्पृश्य कोण आहेत? तर सरळ सरळ अस्पृश्य हे बौद्ध समाजाचे लोक आहेत. हे बौद्ध झाले, त्यांनी ब्राह्मणत्व नाकारलं, ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व नाकारलं, सरळ सरळ भगवान बुद्धाचा मार्ग स्वीकारला. पण हे केव्हा झालं? भगवान बुद्धाच्या जन्मानंतर 500-600 वर्षामध्ये झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व जे वाढलं तर त्यांनी मग बौद्धांवरती तर इतके प्रचंड अन्याय अत्याचार केले की एक बौद्ध भिक्षूची मुंडकी कापून त्याच्या बदल्यामध्ये 1000 सुवर्णमुद्रा, 2000 सुवर्ण अशा प्रकारचे राजे देत होते. आणि हिंदू राजे उदयाला आले, त्यांना खत पाणी घालण्याचं काम ब्राह्मणवाद्यांनी केलं आणि त्याच्यामुळे तो प्रकार झाला. ते असो, परंतु आपल्याला ब्राह्मणशाही विरुद्ध किंवा वैदिक याच्या विरुद्ध महात्मा बसवेश्वरांनी जे आंदोलन केलं त्यांनी सांगितलं की आता बघा, ब्राह्मण लोकांची चालाकी बघा. ब्राह्मण म्हणतात की महात्मा बसवेश्वर हे ब्राह्मण होते जन्माने. आपण वाचले असेल अनेक ठिकाणी, लिहून पण आहे. ते साफ खोटं आहे. ज्याचा बाप लिंगायत आहे, ज्याची आई लिंगायत आहे, त्याचा मुलगा हा ब्राह्मण कसा होईल? त्याचे आई वडील दोन्ही लिंगायत होते. आणि महात्मा बसवेश्वराची दीक्षा जी आहे म्हणजे लिंग दीक्षा, ही तर जन्म झाल्याबरोबर झाली. तसं
अभय कल्लावरांच्या पुस्तकात असं लिहिलं आहे, मी अन्य ठिकाणी वाचलेलं नाही, पण त्यांच्या पुस्तकातील ते विश्वसनीय आहे. ते असं की महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला तर त्यावेळेस जेव्हा बाळ झालं त्यावेळेस ते ओरडलं नाही, रडलं नाही. तर आपल्याकडे दाई असते गावातली, त्या दाईला ते कळते का ओरडलं नाही, ती काहीतरी करते आणि ते बाळ ओरडायला सुरुवात करते आणि ते ओरडलं, कधी चिमटा काढतात, कधी पाय धरून उलटं करतात वगैरे वगैरे. पण तसं काही झालं नाही. तर यांनी सरळ त्या आपल्या गुरूंना बोलवलं. त्यांचे गुरु आले आणि त्यांनी बाळाला पाहिलं. गुरूंनी त्या ठिकाणी त्यांना लिंग दीक्षा दिली आणि ते बाळ म्हणजे ओरडलं किंवा रडलं. काहीतरी त्यांनी केलं असेल, चिमटा काढला असेल किंवा आणखी पीठ त्याची पाठ थपथवली असेल किंवा पाया धरून त्यांना उलटं धरलं असेल वगैरे वगैरे, परंतु ते बाळ दीक्षा झाल्यानंतर रडलं. याचा अर्थ असा की त्यांची लिंग दीक्षा ही जन्म झाल्याबरोबरच झालेली होती. त्यांना ब्राह्मण म्हणणे हे कितपत योग्य आहे? पण तो ब्राह्मणवाद्यांचा डाव असतो. नेहमी जे काही चांगलं आहे त्याला ब्राह्मण म्हणायचं आणि नंतर पलटवून द्यायची हिस्ट्री. डॉक्टर आंबेडकरांना ब्राह्मण म्हणणारे लोक काय कमी आहेत का? उत्तर प्रदेशमध्ये अनेक लोक डॉक्टर आंबेडकरांना ब्राह्मण म्हणतात. म्हणून आंबेडकर हे ब्राह्मण होते, नाही तर ते इतकं शिकूच शकत नाही. कोणताच महार इतकं शिकू शकत नाही, कोणताच चांभार इतकं शिकू शकत नाही. असले हे अकलेचे तारे तोडणारे लोक महाभाग आपल्याकडे आहेत. आता बघा, संत तुकाराम सदेह वैकुंठात गेले. वैकुंठ कुठं आहे, घेऊन जाणारं विमान कुठं आहे? पण तो सिनेमा मी पाहिला. तुमच्यापैकी किती लोकांनी पाहिला माहित नाही. संत तुकाराम पाहिला का तुम्ही? ब्लॅक अँड व्हाईट पाहिला? फार कमी लोकांनी पाहिला. तुम्ही पहा, त्याच्यामध्ये शेवटच्या दृश्यामध्ये असं आहे की तो आपल्या पत्नीला म्हणतो, अगं मी चाललो, आता निघालो. ती जाते धावत. अहो धनी कुठे निघाले, कुठे निघाले? नाही मी आता चाललो, तू माझ्या मागे येऊ नको, तू येऊ शकणार नाही असं म्हणतो आणि विमानात बसतो आणि विमान पंख उडवून असं निघून जाते आकाशामध्ये. असा चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. तर तुकाराम सदेह वैकुंठात गेले. अनेक लोक सदेह गेले. आता चोखामेळा यांची हत्या ज्या पायरीवर केली त्या पायरीचं दर्शन घेऊन या तुम्ही. मी घेऊन आलो आहे पंढरपूरला जाऊन. त्या पायरीवरती चोखामेळ्याला त्या पायरीच्या वर जाऊच देत नव्हते. पायरीतच राहा तू, पायरीच्या वर जायचं नाही. त्या पायरीवर त्याची पटकून हत्या केली. एवढंच नाही तर सोयराबाई त्याची बायको, सोयराबाई, संत सोयराबाई ही त्याची पत्नी, सोयराबाई जेव्हा तिथे आली तर तिला देखील मारलं. संत नामदेवाची हत्या झाली म्हणतात. मला अजून तसा पुरावा सापडला नाही, परंतु संत नामदेवांची सुद्धा हत्या झाली. त्यांना महाराष्ट्रातल्या ब्राह्मणवाद्यांनी काही महाराष्ट्रात फिरू दिलं नाही आणि म्हणून ते पंजाबमध्ये गेले. तिथे त्यांचे 130 वचनं याच्यामध्ये आहेत, गुरु ग्रंथ साहेबमध्ये आहे, गुरु ग्रंथ साहेबमध्ये आहे. तर हा प्रकार, आमच्या संतांची हत्या झाली, एकेकाची हत्या झाली. आणि असा हा आपला इतिहास आहे. त्याचा खरा इतिहास सगळ्यांनी सांगितला पाहिजे, ऐकला पाहिजे. इतिहास सांगणाऱ्याला हटकलं नाही पाहिजे, त्याला थांबवलं नाही पाहिजे आणि मोकळेपणाने सर्व विचार विनिमय झाला पाहिजे. काहीसा तसाच प्रकार महात्मा बसवेश्वरांच्या प्रकरणात झाला. काही ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला असं लिहिलेलं आहे, काही ठिकाणी त्यांची हत्या झाली आणि त्यांना मारलं. पण असं म्हणतात, अभय कल्लावर यांच्या पुस्तकात तो उल्लेख आहे की जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आता, म्हणजे मनुवाद्यांच्या असं लक्षात आलं की आता हा बसवेश्वरांचा जो संघ आहे, अभिनव मंडप आणि त्यांचे शिष्य आणि त्यांचे शरण आणि शरणम्मा, ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत, इतर राज्यात पसरलेले आहेत की आता आपलं कसं होणार? आता तर शूद्र लोक मंदिरात यायला बंद झाले, मंदिराची दक्षिणा बंद झाली, मंदिरं ओसाड पडू लागले, हे लोक शिक्षण घेऊ लागले, आता आपलं कसं होणार? आणि म्हणून त्यांनी कट केला आणि त्या कटामध्ये नदीच्या पलीकडे नेऊन, त्याचं नाव काय, कुडल संगम या ठिकाणी त्यांना मारण्यात आलं. त्यांची पत्नी या बाजूला होती, गंगांबिका, बरोबर आहे ना? गंगांबिका, नीलांबिका आणि गंगांबिका, 2 पत्नी होत्या त्यांना. तर त्यापैकी एक ती या काठावर आली आणि त्यांना भेटण्यासाठी, कारण त्यांना निरोप आला की तुम्हाला बोलवलंय लवकर, त्या आल्या. परंतु त्या नदीच्या पलीकडे जाण्याच्या पूर्वीच त्यांना दुरून ज्वाळा दिसू लागल्या. त्या ज्वाळा त्यांनी विचारलं की काय तिथे काय चालू आहे, इतके लोक का जमले आहेत, ज्वाळा कशाच्या आहेत? तर त्या मेसेज देणाऱ्या मेसेंजरनी सांगितलं की महात्मा बसवेश्वरांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांचा अंतिम संस्कार पलीकडे होत आहे. आता पत्नीला न बोलवता अंत्यसंस्कार करणारे हे कोण महाभाग आहेत?
आणि जर त्यांचा अंत्यसंस्कार होत असेल तर तो अशा घाईघाईने अशा पद्धतीने का झाला, तर त्यांची ती निश्चितच हत्या होती. अशा प्रकारे त्यांची हत्या झाली. आज त्या ठिकाणी समाधी आहे असं म्हणतात. तर हा एकूण महात्मा बसवेश्वरांचा हा हे होता, परिचय होता. त्यांच्या कामाबद्दल थोडक्यात मला जेवढं सांगता आलं तेवढं मी सांगितलेलं आहे. परंतु मला हे जाणवलं की महात्मा बसवेश्वरांचे विचार, त्यांचं कार्य बहुजन समाजाचे जे विद्रोही लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे पोचलं पाहिजे. विद्रोही लोकांपर्यंत हे निश्चित पोचलं पाहिजे. आंबेडकरवाद्यांपर्यंत हे पोचलं पाहिजे. जे आंबेडकरवादी आहेत, जे भगवान बुद्धाला मानतात, जे समतेला मानतात, तर महात्मा बसवेश्वरही त्याच परंपरेतले आहेत. ते काही वेगळे नाही. हे आपण लिंगायत समाजाला सांगा. लिंगायत समाजासोबत काम करा, त्यांच्यासोबत एकी करा. कारण छोटे छोट्या नद्या, छोटे छोटे म्हणजे जे हे आहेत पाण्याचे प्रवाह आहेत, ते प्रवाह एकत्र येऊनच आपण एक मोठी ताकद आपण निर्माण करू शकतो. समतावाद्यांची आणि या मनुवाद्यांच्या विरोधात लढणाऱ्यांची एक शक्ती निर्माण झाली पाहिजे. एवढा आग्रह धरून मी आपले लांबलेलं भाषण या ठिकाणी मी थांबवतो. धन्यवाद. नमस्कार. सरांनी जे मार्मिकपणे महात्मा बसवेश्वरांबद्दल सांगितलं की आजपासून 900 वर्षापूर्वी ज्यांनी ते लोकशाही मांडली, अनुभव मंडपबद्दल सुद्धा ते सांगितलं, जे मला वाचण्यात होतं परंतु आपल्या लक्षात राहत नाही. तर त्यांच्या भाषणामधून मला बरंच काही रिअलाइज झालं. त्यांनी सांगताना अजून एक विचार मांडला की आजही त्यांचं स्मृतिचिन्ह म्हणून पुतळा हे लंडनमध्ये आहे. आता त्यांनी जे सांगितलं हे बहुतेक लोकांना कदाचित विश्वास वाटला बी नसेल किंवा वाटला असू शकतो, पण मी खऱ्या अर्थानं सांगतो की मी त्याचा एक विटनेस आहे की जो खरा तो स्टॅच्यू लंडनमध्ये पाहिलेला आहे. आणि ते फार त्याला काळ झालेला पण नाही. मी जेव्हा आता 4 जूनला लंडनमधूनच परत आलो, मी साधारणतः 10 दिवस तिथे होतो. माझा मुलगा असतो तिथे युनायटेड किंगडममध्ये युनिव्हर्सिटी ऑफ लीड्सला तो रिसर्च फेलो म्हणून काम करतो. जवळजवळ तो 7-8 वर्षापासून तिथे आहे. त्याचं लग्न झाला, त्याची पत्नी पण असते. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघं तिथे गेलो होतो. आणि जे जे त्या भागात असेल ते आम्ही आवर्जून पाहायचा प्रयत्न करतो. तर लंडनमध्ये योग आला आणि खरोखर ते आम्हाला पाहायला मिळालं. तर हे त्याची एक खरोखरच सत्यता आहे. तुम्ही ते विश्वास करा की नको, परंतु हे खरं मी पाहून आलेलो आहे. आणि आपण जेव्हा म्हणतो 12व्या शतकातली जेव्हा आपण गोष्ट काढतो, तर 12व्या शतकामध्ये आपल्या भारतात काय होतं, खरं तर आपण ते खूप जोपासना करायला पाहिजे होतं, जे ते तिथले लोक करतात. आपलं हे स्टॅच्यू, पुतळा आपण ज्यांना म्हणतो, जे खरोखर त्यांच्याबद्दल आत्मीयतेनं प्रेम करतात, ते भारतीय लोकांनी तिथे आत्मसात करून ठेवलेला आहे. आणि त्या इंग्रज लोकांचा जर आपण विचार केला, ज्यांनी आपल्या भारतावर 200-250 वर्ष राज्य केलं होतं, त्यांच्या तिथे काय संस्कृती आहे. आपण आपली संस्कृती खरोखर कशी विसरत जातो, परंतु त्यांनी तिथली संस्कृती विसरलेलं नाही. जेव्हा आम्ही अशा बऱ्याच ठिकाणी व्हिजिट केलं, त्यातलं एक महत्त्वाचं सांगतो की तिथे एक बाथ नावाचा एक सिटी आहे, जी लंडन आणि इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या मध्ये येते. आता इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स हे वेगळे वेगळे कंट्रीज मिळून एक युनायटेड किंगडम आहे. आणि ते मला सुद्धा पाहायला मिळालं. त्या बाथमध्ये जर विचार केला की 3000 वर्षापूर्वी जुलियसनी जे सांगितलं आहे की हे याला बाथ नाव काय आहे. बाथ म्हणजे आपल्याला माहिती आहे की इंग्रजीमध्ये आपण म्हणतो ते आंघोळ. मी महात्मा बसवेश्वर थोडा 5 मिनिटानंतर येईल. मी थोडा एक बॅकग्राऊंड घेतो की आपण भारत देश कसा विसरत जातो आपल्या संस्कृतीला. तर त्यांच्याकडे आजही 3000 वर्षापूर्वीची संस्कृती जिवंत आहे. खरोखर दिसते ते बाथ. तिथे गरम पाण्याचा झरा आहे, आजही आहे. आपल्याकडे नालंदा, तक्षशिला अशा ह्या जागतिक पातळीचे ग्रंथालय होते विद्यापीठाचं, ते नष्ट करण्यामध्ये ज्यांचा हात होतं, त्यावेळेस कितीतरी विद्वान जगातले इथे भारतामध्ये शिकण्यासाठी यायचे. ते ग्रंथालयामध्ये ग्रंथाचा उपयोग करण्यासाठी यायचं.
तिथे एक स्टोनेज नावाचा अजून एक सिटी आहे. त्या स्टोनेजमध्ये पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या बिल्डिंग एवढे असे दगड आहेत ते खरोखर ठेवलेले आहेत, ते युनेस्को हेरिटेजमध्ये गेलेले आहेत. त्याला हात लावता येत नाही. परंतु त्या काळामध्ये असे स्टोनेज, तुम्ही कदाचित स्टोनेज हे सिटीज आहे, तुम्ही गुगलमध्ये सर्च करून बघा, तुम्हाला असे दगडावर दगड कसे रचलेले दिसतील. आणि ती संस्कृती सुद्धा त्यांनी आजही जोपासून ठेवलेली आहे. आज आपल्याकडे तितक्या वर्षा अगोदरचे खरोखर दिसतात का? आपण कुठं मागं पडतो आपली संस्कृती जोपासण्यासाठी. म्हणूनच सांगायचं म्हणजे की आपल्या भारत देशात सुद्धा ही संस्कृती जोपासल्या गेली पाहिजे. आणि त्यासाठी आमचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे तत्पर आहे की अशा या व्याख्यानमालेतून खूप सारे आपण अध्यासन केंद्र सुरू केलेले आहे. त्यातला आवर्जून सांगायचं म्हणजे चक्रधर स्वामी अध्यासन केंद्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्र, डॉक्टर आंबेडकर चेअर, असे बरेच काही आम्ही अध्यासन केंद्र सुरू केलेले आहे. यातून आपण आपली संस्कृती पुढं सामाजिक पद्धतीनं खरोखर विद्यार्थ्यांपासून नवी पिढीला आपण ते आवर्जून सांगितलेलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपला समाज घडला पाहिजे. हाच आमचा एक उद्देश आहे. आताच दीपक कल्लावार सोबत मी बोलत असताना आजच खरं सांगायचं म्हणजे हा माझ्यासाठी पण योगायोग आहे. माझी काही त्यांची ओळखी नव्हती. आजच भेटलो. ते कल्लावार आणि मी कोंडावार, असं वारंवार हा शब्द आला. परंतु योग सांगायचं म्हणजे त्यांचे वडील कैलासवासी दादा मनोहरराव कल्लावार, त्यांचं मला असं वाटतं जन्मगाव हे नागभीड, राईट सर? जन्मगाव नागभीड. ज्या घरी ते जन्मले, ज्यांच्या नावाने आपण महात्मा बसवेश्वरांची व्याख्यानमाला आयोजन करतो, ते स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या ज्या घरी जन्मले त्या घरी माझा जन्म झाला. हा मी माझं भाग्य समजतो, जे आज माझ्यासाठी योग आहे की खरोखर या स्मृती व्याख्यानासाठी जो मी एक अध्यक्ष म्हणून जरी आलो असेल, परंतु ज्यांच्या नावाने ही स्मृती व्याख्यानमाला आयोजित केले जाते त्याच ठिकाणी माझा जन्म झाला, म्हणजे तो गाव नागभीड. माझा जन्म 1965 मध्ये, त्यांचा जन्म खूप अगोदर. मी सहज त्यांना विचारलं की तुम्ही कासाबाई कल्लावार यांना ओळखता का? तर ते म्हणतात कासाबाई कल्लावार हे मनोहर कल्लावारांचे काकू आहेत. म्हणजे ज्यांच्या घरी आमचे आई वडील किरायानं राहायचे त्या घरी मी जन्मलो 1965, आणि त्याच घरी त्याच जागेवर यांचा जन्म झाला. हा माझ्यासाठी खूप सौभाग्य आहे. हा एक माझ्यासाठी योगायोग आहे. आज मला इथं कळलं. म्हणजे कल्लावार परिवार आणि आमचं परिवार हे एक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी त्यांना एक आश्वासन देऊ शकतो, जोपर्यंत मी या विद्यापीठामध्ये प्रकुलगुरू नात्याने आज बसलेलो आहे, मला माहित नाही मी अजून किती वर्ष राहील. जसे आज किशोर गजबे साहेबांनी सांगितलं की त्यांना राज्यपालाने 180 दिवस दिले होते मोजून. 181व्या दिवशी ते इथून दुसरीकडे गेले. मला तसं दिलं नाही राज्यपालांनी. म्हणजे मी किती दिवस राहील हे माझ्यासाठी एक इन्फायनाईट टाइम आहे. परंतु ते मला माहिती आहे की आताच 2-3 दिवसा अगोदर व्हाईस चान्सलरची एक ॲडव्हर्टाईज आली आणि नवीनच कुलगुरू या 2 ते 3 महिन्यामध्ये राज्यपालातर्फे येईल. आणि जसे कुलगुरू नवीन आले तसे आजचे कुलगुरू जे आहेत आमच्या आदरणीय डॉक्टर माधवी खोळे चौरे मॅडम, ते जेव्हा नवीन कुलगुरूला जेव्हा चार्ज देतील त्याच दिवशी आमचे हे को टर्मिनस पोस्ट असतात. जसे कुलगुरू बाहेर जातील तसेच प्रकुलगुरू सुद्धा बाहेर जातात. म्हणून ते केव्हा होईल तोपर्यंत मी आहे. आणि या माझ्या कुलगुरू पदाच्या कार्यकाळात जर का होईना या महात्मा बसवेश्वर यांचं एक अध्यासन केंद्र आपण कसं सुरू करू शकतो, मी त्यांना एक विनंती करतो की त्यांनी अशा टाईपचं एक प्रपोजल विद्यापीठात द्यावं. आणि मी ते प्रपोजल आमच्या विद्यापीठाच्या आदरणीय कुलगुरू यांच्या माध्यमातून तो पास करण्याची जबाबदारी घेतो. आणि अशा टाईपचं एक अध्यासन केंद्र सुरू व्हावं, जेणेकरून आपली संस्कृती या संदर्भात महात्मा बसवेश्वरांचं लोकशाहीबद्दलचं जो आग्रहाचं आपल्याला दिसते की आपण कसे वागावं. सरांनी हा खूप सुंदर विषय घेतला. आपल्या या विषयामध्ये त्यांनी आजच्या काळातील उपयुक्तता, खरोखर त्यांचं जो मत होतं
त्यांचं जर आपण हिस्ट्री पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की त्यांनी अनुभव मंडपातून काय देण्याचा प्रयत्न केला असेल तर आजची संसद भवन हे त्याच्याच आधारावर आहे. आणि त्या अनुभव मंडपामधून त्यांनी जे लोकशाही प्रसार केला, त्या लोकशाहीचाच आज अर्थ आपण म्हणतो की आपला भारत देश डेमोक्रेटिक देश आहे, म्हणजेच एक लोकशाही प्रधान देश आहे. खरोखर आपण आपली ही लोकशाही किती जपतो, आपली लोकशाही खरोखर हे लोकांमुळे तयार केलेली लोकशाही आहे का? क्वेश्चन मार्क येतो आपल्या समोर. म्हणजे लोकशाही म्हणजे लोकांनी चालवलेली राज्य आपण असं म्हणतो, पण खरोखर लोक चालवतात का? आपण निवडून दिलेले हे आपल्यातर्फे जे समोर MLA आहेत, मेंबर ऑफ पार्लमेंट आहे, यांना आपण निवडून देतो, ते आपल्यामधूनच निवडून गेलेले आहे, पण ते खरोखर लोकशाहीला पूरक आहेत का? याच्यावर क्वेश्चन मार्क असो. ते त्यांचं काम करतात, ते राजकीय आहे, त्यांना त्यांचं चालवायचं असतं. परंतु लोकशाही हा माध्यम खरोखर महात्मा बसवजींनी 12व्या शतकात 900 वर्षापूर्वी त्यांनी दिलं. आणि त्यांच्या या जेव्हा आपण त्याची बायोग्राफी वाचतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की त्यांच्यापासून आपण काय काय शिकायला पाहिजे, जे आपण भारतीय संस्कृती खूप विसरून गेलेलो आहे. आजच्या नवीन पिढीला खूप त्याची गरज आहे. आज सरांच्या भाषणातून जे काही आपल्याला उलगडलं आहे बसवेश्वर यांच्या बाबतीत, त्यांनी अस्पृश्यताबद्दल टचअप केलं आहे. त्यांनी विशेष म्हणजे जे आपल्याला ज्ञात आहे इंटरकास्ट मॅरेज, 12व्या शतकामध्ये इंटरकास्ट मॅरेजसाठी त्यांनी प्रोत्साहन केलं. आज तुम्ही विचार करा, खरोखर आज नवीन पिढीतले आई वडील तयार असतात का इंटरकास्ट मॅरेजसाठी? 900 वर्षानंतर सुद्धा आज आपल्याला ती ज्ञात असून सुद्धा आपण त्याला चालना देत नाही. असं व्हायला पाहिजे. परंतु आज आपल्या लक्षात येते की इंटरकास्ट मॅरेज हे कोणत्या अँगलनं इंटरकास्ट मॅरेज होतात, तर त्यांचा जो उद्देश होता तो उद्देश आज राहिलेला नाही. आपल्याला लक्षात येते की हा लव पॅटर्न, त्याच्यामध्ये हा इंटरकास्ट मॅरेज आहे. लव, त्याच्यानंतर अरेंज असं काही मॅरेज येत असेल तर ते इंटरकास्ट, ती पद्धत त्यांनी खरोखर समाजाला दिली. बालविवाह यांच्या बाबतीत त्यांनी जे आपल्याला सांगितलं ते होऊ नये, या बऱ्याचशा गोष्टीतून आज आपल्याला उलगडला झालेला आहे. बऱ्याचशा लोकांना माहिती असेल किंवा जे लोक त्याच्यात वाचन केले नसेल त्यांच्या लक्षात आलं असेल की खरोखर त्यांचं मत काय होतं. 12व्या शतकामध्ये खरोखर 900 वर्षापूर्वी जर आपण विचार केला आणि आज आपला देश कुठे आहे, भारतातलं बसव आपण त्यांना म्हणतो, बसवण्णा हा शब्द कन्नड भाषेत म्हटलं जातं. त्याच्याच नावावरती त्यांना बसवेश्वर, म्हणजे खरोखर ते बसव नावाचे ईश्वर रूपी आपण म्हणतो. शिवाचरित्रात आपल्याला लक्षात येते की नंदी बैल, नंदी शिवांचं एक वाहन, शिवांचं रक्षण करणारा, त्यांना त्या काळात नंदी म्हणून देवरूपी मानलं गेलेलं आहे. त्यांचा नंदी म्हणजे ऋषभ असं म्हणतो, त्यांना ऋषभ देवाची मान्यता मिळाली होती त्या काळात. खरोखर ते आपल्यासाठी देव होतं, म्हणून आपण बसवेश्वर हा नाव समोर आलं, जे भगवान बसवेश्वर आपण असं त्यांना म्हणतो. जरी आपल्याला खूप वर्ष अगोदर झालेली घटना आहे असं वाटत असेल, परंतु त्याची खरोखर सत्यता आहे आणि आपण सत्यता आत्मसात केलीच पाहिजे. असं आज आपल्या भाषणातून आदरणीय किशोर गजबे साहेबांनी खूप मार्मिकपणे त्यांच्या महात्मा बसवेश्वरांच्या ज्या व्यथा राहून गेलेल्या होत्या, त्यांनी जे आपल्या देशासाठी जे दिलेलं होतं, कन्नडमधले जरी असतील ते, कर्नाटका राज्यातले असतील ते, तरी हे महाराष्ट्र आणि कर्नाटका बाउंड्रीवरचे त्यांचा जन्म झाला आणि ते खरोखर गुरुदक्षिणा घेऊन ते समाजसेवासाठी जे निघाले, त्यांचा बायोग्राफी वाचल्यानंतर आपल्या सगळ्यांना लक्षात येते की खरोखर आज आपल्याला त्यांचं मार्मिकपणा, त्यांचा समाजवादी, समाजाला घडवण्यासाठी त्यांचे जे मत होते ते खरोखर आज आपल्याला जोपासण्याची गरज आहे. ते आपण जोपासलं पाहिजे आणि अशा टाईपचे नवीन नवीन व्याख्यात्यांना बोलवून अशा वेगळ्या वेगळ्या व्याख्यानमाले अरेंज करून दरवर्षीप्रमाणे अजून त्यांच्या जीवनावरती प्रकाश टाकण्यासाठी अशाच टाईपचे आपण व्याख्यानसाठी वक्त्यांना बोलवू असं मी या मंचावरून ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद.
आत्ताच आपल्या या विद्यापीठामध्ये कैलासवासी दादा मनोहरराव कल्लावार स्मृतिप्रित्यर्थ महात्मा बसवेश्वर व्याख्यानमालेच्या अंतर्गत आपण सर्वांनी एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर व्याख्यान ऐकलेलं आहे. मी आपणाला या ठिकाणी या शेवटच्या टप्प्यामध्ये सांगू इच्छितो की ही व्याख्यानमाला विद्यापीठाची अतिशय प्रतिष्ठित अशी व्याख्यानमाला राहिलेली आहे आणि आतापर्यंत या व्याख्यानमालेमध्ये डॉक्टर PS चंगोले, डॉक्टर सतीश बडवे, डॉक्टर धनराज डहाट, डॉक्टर गणेश चव्हाण यांच्यासारख्या महनीय अभ्यासकांनी वक्तव्य केलेलं आहे. रूपाताई कुलकर्णी आणि आणखी फार मोठ्या मोठ्या मंडळींनी या व्याख्यानमालेला गुंफलेला आहे आणि या व्याख्यानमालेच्या अंतर्गत संपूर्ण विदर्भाचं त्यांनी एक प्रबोधन केलेलं आहे. त्याचा एक शिखरबिंदू आजच्या या व्याख्यानाच्या रूपातून आपल्या सर्वांना ऐकता आलेला आहे. खरं तर या ठिकाणी मला स्वतःला काही बोलण्याची गरज नाही, फक्त साररूप 2 ते 3 मिनिटांच्या अवधीत मी तुमच्यापुढे सादर करतो आणि शेवटी आभाराने आपण समारोप करूया. मुळामध्ये आत्ताच आपण माननीय किशोरजी गजभी यांचं व्याख्यान ऐकलेलं आहे. महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याची आजच्या काळातील उपयुक्तता हा विषय आहे. मुळामध्ये संपूर्ण मागच्या मध्ययुगीन कालखंडाला आधुनिक करण्याचं महत् कार्य त्यांनी केलेलं आहे. म्हणजे महात्मा बुद्ध, महात्मा बसवेश्वर, चक्रधर स्वामी, तुकाराम महाराज, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर अशी परंपरा आहे. भारताच्या वैचारिक वारशाची समृद्धी एकंदर या व्याख्यानातून आपल्याला समजून घेता आलेली आहे. महात्मा बसवेश्वर यांनी ज्या अनुभव मंटपाला साकार केलं होतं, हे अनुभव मंटप म्हणजे आजच्या काळातील लोकशाही होय, हे सूत्र आजच्या या व्याख्यानाच्या रूपातून आपल्यापुढे माननीय वक्त्यांनी मांडून दाखवलेला आहे आणि हा भाग मला स्वतःला अत्यंतिक महत्त्वाचा असा वाटतो. आजच्या कालखंडातल्या भारताच्या लोकशाहीला समजून घेण्यासाठी आपणाला मध्ययुगीन कालखंडातल्या महात्मा बसवेश्वर यांच्यापर्यंत कसं जावं लागतं आणि त्यांच्या विचारधनाच्याच आधारे स्वातंत्र्य, समत्व, बंधुत्व, लोकशाही मूल्यत्व या सगळ्या घटकांना आपणाला कसं ग्रहण करता येतं याची मांडणी या व्याख्यानातून आपणाला ऐकता आलेली आहे. या व्याख्यानमालेमध्ये या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमासाठी आमच्या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष कुंडावार सर यांनी अध्यक्षस्थान भूषवलं. त्याबद्दल त्यांचे मी विद्यापीठाच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानतो. आपल्याला माहीत आहे की ही व्याख्यानमाला माननीय दानदाते श्री अभयजी कल्लावार यांच्या दाननिधीतून आकारास आलेली आहे आणि या व्याख्यानमालेमध्ये प्रत्येक वर्षी विचारमंथन होत असतं. या व्याख्यानमालेच्या आजच्या या व्याख्यानामध्ये माननीय किशोरजी गजभिये जे मुळामध्ये IAS राहिलेले आहेत, IAS आहेत मुळातले आणि त्यांनी आमच्या विद्यापीठाचं कुलगुरुपद अनेक वर्षांपूर्वी भूषवलेलं आहे आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राचे ते सांस्कृतिक प्रवक्ते आहेत की ज्यांच्या विचारांतून एका अर्थानं नवं जागरण साकार होऊ शकतं. तर त्यांचं व्याख्यान आपण आज या ठिकाणी ऐकलं. माननीय श्री किशोरजी गजभिये यांचे मी आमच्या या विद्यापीठाच्या वतीने मनापासून आभार मानतो. मी आपल्याला सांगू इच्छितो की बसवेश्वरांचं विचाररूप सार पद्धतीने कशा प्रकारे ग्रहण करता येतं याचा उत्तम आणि आदर्श वस्तुपाठ त्यांच्या व्याख्यानातून आम्हाला मिळालेला आहे. सर, आपले आमच्या विद्यापीठाच्या वतीने पुनश्च मनपूर्वक आभार. या ठिकाणी माननीय प्रकुलगुरू डॉक्टर सुभाष कुंडावार सरांनी अत्यंत समर्पक अशा प्रकारे आपणाला प्रबोधन केलं. खरं तर त्यांचा विषय भौतिकशास्त्र हा आहे, तरी असं असून देखील अंतःकरणाच्या उर्मीतून त्यांनी महात्मा बसवेश्वर यांचं योगदान व्यक्त केलं आणि मुख्य म्हणजे बसवेश्वर यांचं अध्यासन विद्यापीठात व्हावं हे त्यांनी हा मनोदय व्यक्त केला आणि ते आव्हान त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या रूपातून या विद्यापीठाला एक नव्या प्रकारचं अध्यासनाचं दालन प्राप्त होईल अशी आशा व्यक्त करतो आणि सरांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आजच्या या व्याख्यानमालेचे प्रास्ताविक श्री अभयजी कल्लावार यांनी केलं. अभयजी कल्लावार मागच्या 14 वर्षांच्या काळापासून सातत्याने ही व्याख्यानमाला राबवत आहेत. प्रत्यक्ष स्वतः ते अभिरुची घेतात, स्वतः येतात आणि कार्यक्रम राबवतात. माननीय अभयजी कल्लावार यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आज या ठिकाणी माननीय वक्ते किशोरजी गजभी यांचा परिचय प्राध्यापिका सुभाष अतुल कल्लावार यांनी केलं.
त्यांचे मी विद्यापीठाच्या वतीने मनापासून आभार मानतो. कविता मते यांनी आजच्या या कार्यक्रमाचं सुंदर सूत्रबद्ध असं संचालन केलेलं आहे. त्यांचे देखील मी विद्यापीठाच्या वतीने मनापासून आभार मानतो. आमच्या विद्यापीठाचे निमंत्रण स्वीकारून आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल विद्यापीठाचे अनेक प्राधिकरणीचे सदस्य, विभागांचे प्रमुख, शिक्षक, विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि मुख्य म्हणजे महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचे पाईक असलेले आणि त्यांच्या विचार कार्याला समजून घेणारे आपण सर्व सुजाण श्रोते इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपले मी आमच्या विद्यापीठाच्या वतीने मनापासून नम्रपणे आभार मानतो. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आजच्या या कार्यक्रमाला आल्याबद्दल आणि त्यांनी प्रसिद्धी दिल्याबद्दल आणि पुन्हा देणार असल्याबद्दल त्यांचे देखील मी हार्दिक आभार मानतो. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरता विद्यापीठातील ज्या ज्या विभागांनी सहकार्य केलं त्या सर्व विभागांचे कर्मचारी, अधिकारी या सर्वांचे मी विद्यापीठाच्या वतीने हार्दिक आभार मानतो. मुख्य म्हणजे आमच्या विद्यापीठाचं सामान्य प्रशासन विभाग, तेथील कर्मचारी या मंडळींनी या व्याख्यानमालेचं सुंदर असं आयोजन केलेलं आहे. त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाच्या आयोजनाकरता प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांनी सहयोग दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि माननीय अध्यक्ष डॉक्टर सुभाषजी कुंडावार यांच्या अनुमतीने हा कार्यक्रम येथे संपन्न झाला असं घोषित करतो. सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार.